महाविकास आघाडीकडे जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले, वंचित शिवाय 22-16-10 तर वंचितसह 20-15-9-4 असा फॉर्म्युला। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींना बाहेरून पाठिंबा। महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय। रामटेकची जागा काँग्रेसला देणार तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे, संजय राऊत यांची माहिती। उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत। आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पारवेंना रामटेकमधनं उमेदवारी मिळणार का याकडे लक्ष। भाजपच्या प्रत्येक नेत्यावर आणि पदाधिकाऱ्यावर 2 बूथची जबाबदारी। बूथमधून 51% मतं मिळवण्याचं टार्गेट। जबाबदारी मिळालेल्या बूथवर बावनकुळेंची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। विजय शिवतारे आज मुख्यमंत्र्यांना भेटणार। बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता। अजित पवारांच्या विरोधात सख्खे बंधू मैदानात। शरद पवारांना एकटं सोडणं चुकीचं। श्रीनिवास पवारांची अजित पवारांवर टीका। शेतकऱ्याला दिलं म्हणून मालक होत नसल्याचाही टोला। उद्धव ठाकरे आज आणि उद्या हिंगोली दौऱ्यावर। मतदारसंघात 4 सभा घेणार। ठाकरे गटाचा हिंगोली लोकसभेचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता। निवडणूक रोख्यांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। रोख्यांच्या युनिक आयडीबाबत स्टेट बँकेकडून उत्तर अपेक्षित। निवडणूक रोख्यांसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय मिळकतीची माहिती जाहीर। भाजपवरती सर्वाधिक धनवर्षाव तर दुसऱ्या स्थानी तृणमूल काँग्रेस। विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट। यवतमाळ, अमरावती, नागपूर आणि अकोल्यामध्ये वादळी पाऊस। पिकांचं मोठं नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।